तर आज जो टॉपिक शिकणार आहोत त्याचं नाव आहे संख्या, म्हणजेच आपण त्याला इंग्लिश मध्ये नंबर नाव दिले. आता हा संख्या जो टॉपिक आहे तो आपण आज बघणार आहोत. मग त्या संख्यामध्ये आपण विविध नंबर्स बघणार आहोत किंवा संख्या बघणार आहोत, जसे की नॅचरल नंबर्स. आता नॅचरल नंबर्स म्हणायचे कशाला? अनेकदा आपल्या समोर प्रश्न येतात नॅचरल नंबर्स, पण नॅचरल नंबर्स म्हणायचं कसं तर नॅचरल नंबर्स म्हणजे काय, त्याची सुरुवात कशाने होते? 1 ने. ओके, म्हणजेच 1 च्या समोरील असणारा 2 असेल, 3 असेल, 4 असेल आणि इन्फिनिटी तर इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे काय? अमर्याद असेल, अमर्याद किंवा अनंत असं आपण म्हणतो. नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर्स स्टार्ट टू द वर्ड 2, 3, 4 आणि इन्फिनिटी तर जे की त्याला काय म्हणतो एज कॉल्ड नॅचरल नंबर्स किंवा मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या मग जर मी इथं लिहिलं 5013, ही सुद्धा काय आहे? नॅचरल नंबर आहे. कारण 1 पासून मग ती 5000 असो, मग आपल्याला माहिती आहे एक दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, 1 कोटी, 10 कोटी, 1 अब्ज, 10 अब्ज, खर्व, निखर्व, अशा प्रकारे अनंत जितके असतील तितके असंख्य, परंतु सुरुवात त्याची कशाने झाली पाहिजे? 1 ने सुरुवात झाली पाहिजे. 1 पासून पुढच्या जेवढ्या संख्या असतात त्याला काय म्हणतो आपण? नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या. आता आपल्याला समजलं की 5000 असो किंवा 10,000 असो किंवा 1 कोटी असो, या सर्व काय नॅचरल नंबर आहे. ज्याची सुरुवात 1 पासून होते त्याला आपण काय म्हणतो? नॅचरल नंबर्स. आता होल नंबर्स कशाला म्हणायचं? होल नंबरला मराठीमध्ये म्हणतात पूर्ण संख्या. मग सेमीचे विद्यार्थी असो किंवा मराठीचे विद्यार्थी असो, अशा प्रत्येक विद्यार्थ्याला आपण होल नंबर्स काय आहे, नॅचरल नंबर काय आहे, नैसर्गिक संख्या काय आहे, पूर्ण संख्या काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. आणि होल नंबर्स म्हणजे काय तर ज्याची सुरुवात कशाने होते? 0 ने. ज्याची सुरुवात कशाने होते? 0 ने होते बघा. तर 0, 1, 2, 3, 4 आणि इन्फिनिटी म्हणजेच अनंत, म्हणजे ज्याची सुरुवात 0 पासून होते आणि मग ती 1 कोटी असो किंवा 10 कोटी असो, त्या देखील काय आहे? होल नंबर्स. ओके, आता याच्यात महत्त्वपूर्ण सांगायचं म्हणजे काय? होल नंबर आणि नॅचरल नंबर कसे ओळखायचे? तर होल नंबर आणि नॅचरल नंबर ओळखत असताना एक ही होल नंबर सुद्धा आहे आणि नॅचरल नंबर सुद्धा आहे. त्यानंतर 3 ही होल नंबर सुद्धा आहे आणि नॅचरल नंबर सुद्धा आहे. आता आपण लास्ट बघणार आहोत इंटिजर्स नंबर्स म्हणजे काय. आता इंटिजर नंबरला मराठीमध्ये म्हणतात पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं बरं, किंवा इंटिजर नंबर कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये बघा एक लाईन ड्रॉ करतोय, तुम्हाला समजलं असेल. एक लाईन ड्रॉ केली, ओके. त्याच्या मधोभागी मी काय करतो? 0 लिहितो. इकडं पॉझिटिव्ह म्हणजे धन संख्या 1, 2, 3, 4. इकडे निगेटिव्ह 0च्या अलीकडे म्हणजेच बिफोर -1, -2, -3, -4 अशा इन्फिनिटी तर इकडे देखील इन्फिनिटी तर. हे एरोचा अर्थ काय होत असतो तर अनंत. म्हणजेच आपल्याला इथे बघायचं इंटिजर नंबर आपण बघत आहोत. तर मी एक लाईन ड्रॉ केली. लाईन ड्रॉ करून त्याच्या मध्यभागी काय लिहिलंय? 0 लिहिलंय. इकडे ज्या संख्या लिहिल्या त्या कशा लिहिल्या? ते धन किंवा त्याला पॉझिटिव्ह नंबर्स म्हणतो. मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 1000, 10,000, 1 कोटी, 10 कोटी इकडे लिहू. पण त्या कसं लिहिणार? धन लिहिणार. त्याला कसं लिहिणार? पॉझिटिव्ह लिहिणार. आणि इकडे जे आहे 0च्या अगोदर जसं की -1, -2, -3, -4, ओके, म्हणजे -1, -2, -3, -4 अशा इन्फिनिटी. म्हणजे आपण इथे एक शब्द लिहिला इन्फिनिटी म्हणजे काय? अनंत किंवा त्याला काय म्हणतो? अमर्याद. त्याचप्रमाणे इकडे देखील म्हणजेच आपल्याला एक समजतं या ठिकाणी इकडे कोणते आहेत? पॉझिटिव्ह नंबर्स. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एन म्हणजे काय? नंबर घेतो. एन म्हणजे
नंबर म्हणजे पॉझिटिव्ह नंबर. त्यानंतर इकडे काय रे निगेटिव्ह. निगेटिव्ह नंबर. ओके, इकडे पॉझिटिव्ह नंबर, इकडे निगेटिव्ह आणि मध्ये काय रे विथ झिरो आहे. ओके, म्हणजेच निगेटिव्हला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? निगेटिव्हला ऋण संख्या आणि पॉझिटिव्हला काय म्हणतो? धन संख्या. आता जर आपल्याला इंटिजर्स नंबर्स ओळखायचे असेल तर आपल्याला लगेच समजतं की धन, ऋण आणि विथ झिरो म्हणजे काय रे मराठीत? शून्य. हे सर्वांना माहित आहे शून्य. जर मला इंटिजरची किंवा इंटिजर्स नंबरची व्याख्या करायची तर मी कशी करेन? धन, ऋण आणि शून्य अशा मिळून काय नंबर होतात इंटिजर्स नंबर्स. म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह विथ झिरो ॲज कॉल्ड अ इंटिजर्स नंबर्स. आता इंटिजर्स नंबर कशाला म्हणायचं तर पूर्णांक संख्या. अशा प्रकारे आज आपण शिकलो की नॅचरल नंबर कशाला म्हणायचं, त्याची सुरुवात 1 पासून 10 पर्यंत. होल नंबर्स कशाला म्हणायचं, त्याला पूर्ण संख्या म्हणतो, त्याची सुरुवात 0 पासून होते आणि अनंत. त्याच प्रकारे इंटिजर्स नंबर्स म्हणजे काय? पूर्णांक संख्या ज्याची सुरू त्याच्यामध्ये काय काय असतं? निगेटिव्ह नंबर्स असतात, पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि विथ झिरो असतात. म्हणजे धन, ऋण आणि शून्य असं आपल्याला समजलं की इंटिजर्स नंबर्स कशाला म्हणायचं, होल नंबर्स कशाला म्हणायचं आणि नॅचरल नंबर्स. असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या शाश्वत कोचिंग क्लासेसला काय करा? लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.